हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसं वाटते कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यांना जाऊन अमेरिकेला जाऊन आज 8-9 दिवस म्हणजे 11 तारखेला ते इथनं गेलेत. त्याच्यानंतर मी बरेचसे व्हिडिओज बनवलेत. तर मला सगळ्यांनी एवढा छान प्रतिसाद दिलेला आहे, एवढा छान रिस्पॉन्स दिलेला आहे मला की बस. आणि ना असा रिस्पॉन्स जेव्हा तुम्ही देता ना त्यावेळेस मला व्हिडिओज बनवायला खूप छान वाटतं, म्हणजे इंटरेस्ट येतो. आणि ज्यावेळेस आपल्याला रिस्पॉन्स येत नाही त्यावेळेस असं वाटतं काय व्हिडिओज बनवायचे, असं तसं मूड नसतो. आणि कसं हे जेव्हा इथे होते ना तर ह्यावेळेस आम्ही जास्त व्हिडिओज बनवलेच नाही, कारण आमच्या मागे ना घराचं काम चालू होतं. म्हणजे तिकडे सारखं लक्ष द्यावं लागायचं त्या लोकांकडे. कधी यायचे कधी नाही यायचे आणि मग त्याच टेन्शनमध्ये आम्ही असायचो. माझ्यापेक्षा तर माझे मिस्टर त्याच टेन्शनमध्ये असायचे, कारण बांधकाम होऊन 1 वर्ष, म्हणजे बांधकाम जेव्हापासून चालू केले तेव्हापासून तर आत्तापर्यंत 1 वर्ष कंप्लीट झालं आहे. तर अजून बांधकाम आपलं कंप्लीट झालेलं नाही आहे. त्यामुळे आमची सुट्टी नाही अशीच गेली आणि थोडंसं बाहेर फिरण्यात पण गेली. तर व्हिडिओज असे आम्ही बनवलेच नाही ह्यावेळेस. आणि ते जातानाचा व्हिडिओ मी जेव्हा टाकलं होतं तर सर्वांनी एवढ्या छान छान कमेंट केलेलं आहे. मागच्या एका ब्लॉगमध्ये मी ते पण सांगितलं की एवढ्या छान कमेंट आल्या. फक्त एकच कमेंट ना अशी थोडीशी निगेटिव्ह होती, बाकी टोटल म्हणजे 200 कमेंट असतील. टोटल कमेंट एवढ्या छान केलेल्या आहेत ना. आणि त्या कमेंट ना माझ्या मम्मीला आणि सासूबाईंना दोघींना मी वाचून दाखवल्यांना त्यांना पण खूप भारी वाटलं, खूप भारी वाटलं. आणि म्हणजे दोघींना पण रडायला आलं की हां, लोक तुमच्याबद्दल छान बोलत आहे, कोणी वाईट बोलत नाही आहे, वाईट कमेंट करत नाही आहे. खूप आवडलं माझ्या सासूबाईंना आणि मम्मीला पण. आणि त्या दोघींना एवढं इमोशनल आहेत ना त्यांना लगेच रडायला येतं. आणि सीन असं झालं की त्याच वेळेस हे गेले आणि त्याच दिवशी मी त्यांना ना कमेंट रीड करून दाखवल्या. तर ते झालं. आणि मी व्हिडिओ खास आज याच्यासाठी बनवते की मला ना त्या कमेंट वाचून ना खूप छान वाटलं आणि त्याच्यामुळे ना मला व्हिडिओ बनवायला छान वाटते. आणि दुसरी गोष्ट अशी झाली आहे ना तर आता माझे मिस्टर इथे नाही आहेत, त्याच्यामुळे मला बाहेर कुठे जाता येत नाही आणि बाहेरचे व्हिडिओ मला टाकता येत नाही. मग मी रोज घरात काय करते ते असं वाटतं की तुम्ही समोरचे बोर होणार आणि व्हिडिओज बघणार नाही. मग मला प्रश्न पडला आहे की मी व्हिडिओज कोणते टाकू, ते पण मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर कमेंट केलं ना तर मग मी तसे व्हिडिओज बनवत जाईल. तर आत्ता सकाळी एक कमेंट आलेली मला एका ताईंची, तुमचं लग्न कधी झालं आणि तुमची मुलं, म्हणजे त्यांनी आता व्हिडिओजमध्ये बघितलं आहे, तुमचा मुलगा किती वर्षांचा आहे आणि तुमची मुलगी किती वर्षांची आहे. तर ताई, माझं लग्न 2017मध्ये झालं, मार्चमध्ये 2 तारखेला. आणि माझा मुलगा आता 7 वर्षाचा कंप्लीट झालेला आहे, 8वं वर्ष त्याला रनिंग आहे. आणि मुलगी आता 3 वर्ष कंप्लीट झाली, म्हणजे ती 3.5 वर्षाची आता आहे. माझा मोठा मुलगा जातोय स्कूलला, आता तो 2nd क्लासमध्ये आहे आणि मुलगी अजून जात नाही. तिला ह्यावेळेस आम्ही टाकलं नाही, म्हटलं थोडीशी समजदार होऊन द्यावी आणि त्याच्यानंतर टाकावं. त्याच्यानंतर ना अजून एक कमेंट खूपच जास्त आहे, म्हणजे ती कमेंट नेहमी असते मला नेहमी, कारण मी व्लॉगमध्ये ना माझ्या सासूबाईंना मावशी म्हणते आणि सासऱ्यांना काका बोलते. बऱ्याचशा ब्लॉगमध्ये मी हे सांगितलेलं पण आहे, पण आता ना न्यू सबस्क्रायबर झालेत माझे तर त्यांना माहिती नाही. तर मी माझ्या सासूबाईंना आणि सासऱ्यांना मावशी आणि काकाच बोलते. तर त्याचं रिझन सांगते. माझी मम्मी जी आहे ती आणि माझ्या ज्या सासूबाई आहेत त्या दोघी, म्हणजे माझ्या मम्मीच्या आत्याची मुलगी आहे माझी सासू. त्याच्यामुळे मी त्यांना लहानपणापासून मावशी बोलायची. आणि लग्न झाल्या झाल्या मला ते चेंज करताच नाही आलं. आपल्याला तर जी सवय पडून गेली तीच सवय पडते. तर मग मी मावशी काकाच बोलते. आणि मला नवीन नवीन बोलायची, म्हणजे माझ्या चुलत सासू पण बोलायच्या की तू मम्मी पप्पा बोल किंवा आई बाबा बोल, पण ते माझ्या तोंडातून कधी निघालंच नाही. तोंडात मावशी काकाच यायचं, म्हणून मग मी त्यांना मावशी काकाच बोलायला लागले. आणि अजून बऱ्याचशा कमेंट आहेत की तुझे मिस्टर अमेरिकेत काय करतात, त्यांना तिकडचे व्हिडिओज याच्यामध्ये ॲड कर, काय म्हणजे त्यांची शिप कशी आहे काय आहे. तर कसं असतं, तर हे ना मला असले काही व्हिडिओज पाठवत नाही, ते त्यांच्या कामामध्ये बिझी असतात. आणि मी त्यांना खूप वेळेस बोलते की तुम्ही तिकडे गेल्यानंतर रील बनवा, पण त्यांना रील बनवायला पण वेळ नसतो. आणि जर कुठे गेले, सपोज बाहेर गेले फिरायला, तर मग 1-2 रील बनवतात, बाकी त्याच्यापेक्षा जास्त व्हिडिओज वगैरे तर ते बनवतच नाही, कारण त्यांना वेळच भेटत नाही. आणि अजून एक सांगायचं आहे की तुम्हाला जर आमची स्टोरी ऐकायची असेल लग्नाची तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी ते
पार्टमध्ये बनवून तुम्हाला नक्की ऐकवेल. काय काय आमची स्टोरी कशी आहे, अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे, मग अरेंज मॅरेज आहे तर कसं झालं, लव्ह मॅरेज आहे तर ते कसं झालं, ते पण सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेल हळूहळू. तुमचे कमेंट जर जास्त आल्या तरच मग मी हा टॉपिक घेईल आणि तुम्हाला सांगेल. आणि म्हणजे ना मला एक प्रश्न पडला आहे की मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मला सांगावं की मी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओज बनवायला पाहिजे, तुम्हाला काय बघायला आवडेल. बऱ्याचशा ताई आहेत ना त्या खूप छान छान कमेंट करतात आणि त्या सांगतात पण की तुझे डेली ब्लॉग बघायला आवडेल. पण मला असं होतं की यार मी घरातच राहते आणि मग घरात मी काय दाखवू, म्हणजे काय दाखवणार ना घरातलं. तर तो मला एक प्रश्न पडलेला आहे की रोज तेच, वीर उठणार, वीचं आवरणार, वीचा टिफिन बनवणार, वीर स्कूलला जाणार, मग परीचं, मग माझं कामाकडे जायचं, कामाकडनं यायचं, बस एवढंच असतं दिवसभराचं रुटीन. बाहेर कुठे गेले तर मी नक्कीच बनवेल, म्हणजे माझ्या सासरी गेले तर बनवेल, माझ्या माहेरी गेले तर व्हिडिओ बनवेल. आता रक्षाबंधन येते त्यावेळेस बनवेल, परत गणपती येत आहेत तर गणपतीचे पण मी व्लॉग टाकेल. कारण आता मागच्या व्लॉगमध्ये मला खूप छान कमेंट केला की तू 10 दिवसांचाच बसव, असं खंड करायला नाही पाहिजे. तर मग मी 10 दिवसांचाच गणपती फायनली बसवणार आहे, कारण मला पण खंड वगैरे करायचा नाही आहे. त्यामुळे बस मग एवढंच होतं. आणि हो, अक्षरशः ना माझी ती रील बघून आणि माझे ते व्हिडिओ बघून, म्हणजे माझे मिस्टर जेव्हा अमेरिकेला निघाले त्यावेळेचा तो व्हिडिओ बघून एवढ्या त्यांनी अशी कमेंट केली होती ना की आम्हाला व्हिडिओज बघता नाही आला, की व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासूनच आम्हाला खूप जास्त रडायला आलं, आम्ही खूप इमोशनल झालो. आणि एवढे छान छान ब्लेसिंग दिलेत ना मला की बस की नाही का, तुझ्या आता असे दिवस आहे, तुम्हाला वेगळं राहायला लागते, पण पुढे तुमचे दिवस खूप छान येणार आहे, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहे. तर त्या कमेंट वाचून ना मला असं कुठेतरी वाटायला लागलं की यार, म्हणजे मला कुणीतरी हे करतं आहे की म्हणजे मला आता काय बोलायचं आहे, हां, म्हणजे माझ्या मनात काय चाललं आहे ना ते समोरच्याला कळतं आहे, किंवा माझं मन काय म्हणत असेल ना ते समोरच्याला बरोबर कळतं आहे आणि ते कमेंटमधून मला सांगतात आहे. तर ना त्या कमेंट वाचून ना मला खरोखर खूप छान वाटलं. जर मला एवढ्या कमेंट आल्या नसत्या तर मी एवढं मनावर नसतं घेतलं की व्हिडिओज बनवायचे वगैरे. पण आता तुम्हाला पण माझे ब्लॉग बघायला आवडत आहे तर मी नक्की व्हिडिओज बनवणार. रोज नाही टाकलं तरी दिवसाआड मी व्हिडिओज नक्की पोस्ट करणार. आणि म्हणजे कसं ना माझ्या मुलाचं पण एक रुटीन असतं, म्हणजे तो पण खूप बिझी असतो. सकाळी जायचं, 4 वाजता पुन्हा यायचं, परत तिकडनं ट्युशनला जायचं, ट्युशनवरनं यायचं, हार्मोनियमच्या क्लासला जायचं, ॲबॅकसच्या क्लासला जायचं, तर तो पण पूर्ण बिझी असतो, त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागतं. तरी पण मी व्हिडिओज कंटिन्यू करेल म्हणजे करेलच. तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तुम्ही कमेंट करून मला ते पण सांगा की हां ताई तू कंटिन्यू ब्लॉग कर, आम्हाला बघायला आवडत आहे. आणि तुझी लग्नाची स्टोरी कशी आहे ते मला त्याच्यावरती जर मला कमेंट छान आल्यात ना तो मी नेक्स्ट जो व्हिडिओ आहे तर पार्टमध्ये मी ते करायला तयार करेल, म्हणजे सांगायला सुरुवात करेल. तर काही नाही, मला असं वाटलं आज की तुमच्याशी गप्पा माराव्यात म्हणून मी हा ब्लॉग आज स्टार्ट केलेला आहे. आणि माझी म्हणजे माझ्या सासूबाई आहेत, मावशी, आत्ता पण मी त्यांना मावशीच म्हणते. मावशी ज्या आहेत त्या कामाकडे गेलेल्या आहेत, तिकडे ते लोक आलेले होते, त्यांना चहा घेऊन गेलेत. आणि आता माझ्याजवळ माझा मामाचा मुलगा माझ्याजवळ आहे. तर सगळ्या गोष्टी मॅनेज करायला मला आता सोपं जाईल असं काही नाही की म्हणजे खूप टाईमना असे होतं की मावशींना तुझ्याजवळच ठेव वगैरे असं. पण कसं आहे ना, घरी आमच्या ना गाया असतात, शेती आहे आणि शेतीमध्ये ना गहू, बाजरी, ज्वारी, कांदा, ज्वारी नसते, गहू, बाजरी, कांदा, पुन्हा गायांचा चारा वगैरे, ते सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागतात सगळ्या गोष्टी. आणि ते 2 दिवसातनं माझ्याकडे त्यांचा चक्कर असतोच, मुक्कामी येतातच, राहतात इथे. त्याच्यामुळे असं काही नाही. आणि माझी मम्मी पण येत राहते, पप्पांचा पण चक्कर होत असतो, त्याच्यामुळे असं मला एकटं पडल्यासारखं बिलकुल वाटत नाही. पण हे जेव्हा जातात तेव्हा 8-10 दिवस खूप भयंकर त्रास होतो, म्हणजे असं वाटतं मला पण होतं आणि माझ्या मिस्टरांना पण होतं, दोघांना पण होतं. आणि असं वाटतं की यार हे कशासाठी आपण कमवतोय, हे सगळं सोडून द्यावं आणि एका ठिकाणी राहावं. पण तेवढे 8-15 दिवस गेले ना, थोडंसं जर शांत डोक्याने विचार केला ना
की असं वाटतं आपल्या मुलांचं भविष्य आहे पुढे. आत्ता जर आपण थोडंसं सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या, हँडल केल्या, तर पुढचे दिवस आपल्या मुलांचे चांगले येतील. मग ह्या गोष्टींचा विचार करून ना आम्ही असं म्हणजे शांत होऊन जातो. एक 15 दिवसांमध्ये ना आम्ही रेग्युलर ज्याचं त्याचं रुटीन होऊन जातं. म्हणजे ते तिकडे त्यांच्या कामामध्ये बिझी असतात, मी इकडे माझ्या कामामध्ये बिझी असते. आणि दिवसातनं 4 ते 5 वेळेस मला यांचा कंटिन्यू व्हिडिओ कॉल येतो, झोपताना, उठताना वगैरे, आणि मध्ये पण त्यांचे 2-3 वेळेस कॉल येऊन जातात. त्याच्यामुळे असं वाटत नाही की ते तिकडे एवढं लांब आहे आणि आम्ही एवढ्या लांब आहे, असं असं नाही वाटत. की म्हणजे असं वाटतं की सोबतच आहे. आणि ही सवय ना माझ्या लग्नाच्या 1 वर्ष आधीपासून, म्हणजे माझं लग्न 2017मध्ये झालं, तर 1 वर्ष आधीपासून मला ही ते बाहेरच्या देशात जात होते आणि लग्न झाल्यानंतर मग मला ही सवय होऊन गेलेली की मी सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या, त्यांनी तिकडे त्यांचं मॅनेज करायचं, मी इकडे माझं मॅनेज करायचं मुलांना बघून वगैरे. मग होऊन जातं, ह्या रुटीन होऊन जातं. पण थोड्या दिवस ना ह्या गोष्टींचा जास्त त्रास होतो, की असं सांगू पण शकत नाही की किती त्रास होतो ते. पण नंतर मनाला समजवलं ना की मग आम्ही दोघं असं बोलतो वगैरे ह्या गोष्टींवरती, मग थोडंसं शांत होऊन होतात ह्या गोष्टी मॅनेज. तर खूप ताईंना असं नाही का काळजी पडलेली होती की तुम्ही दोघं एकत्र राहा, असं करा, की आता एवढ्या वेळेस गेले तर नेक्स्ट टाईम तुम्ही सोबतच राहा, असं काहीतरी प्लॅनिंग करा, नवीन घरात जाताना सोबतच तिथे राहा, दादांना इकडे काहीतरी बिझनेस करायला सांगा. तर ह्या गोष्टी आहेत आमच्या म्हणजे मनामध्ये, की हां इकडे आपल्याला काहीतरी बिझनेस करायचं आहे, पण अजून थोडा दिवस त्यांना जावं लागेल, कारण सगळ्या गोष्टी सेटल होईपर्यंत. मुलांचं शिक्षण पण आहे पुढे, त्यामुळे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी मॅनेज करून घेते. म्हणजे मी त्यांना पण सांगते की नाही, मी हँडल करू शकते, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ह्या सगळ्या गोष्टी मी करते. आणि त्यांचा माझ्यावर ना असा पूर्ण विश्वास आहे की हां ही पूर्ण गोष्टी हँडल करेल, मुलांना छान सांभाळेल वगैरे. त्यामुळे मग ते पण फ्री राहतात. आणि इकडे मला तर माझ्या सासू सासऱ्यांचा पण खूप जास्त सपोर्ट आहे आणि माझ्या मम्मी पप्पा त्यांचा पण खूप सपोर्ट आहे. आणि माझे जाऊ स्नेहल नितीन दादा ते पण येत राहतात पुण्यावरनं मधून मग मुलांना छान वाटतं की हां म्हणजे त्याचे मम्मी पप्पा छोटे मम्मी पप्पा ते येतात, ते जातात, ते त्यांना पण छान वाटतं. त्याच्यामुळे असं काही एकटं पडल्यासारखं वाटत नाही. म्हणजे मी जर असते मुंबई पुण्यामध्ये असते तर मग मला खूप कठीण गेलं असतं. पण माझं माहेर सासर दोन्ही पण जवळ येतं, त्याच्यामुळे असं काही टेन्शन नसतं. मग मी फ्री राहते. आणि असं आहे की एक कॉल जरी केला तर 20-25 मिनटात माझ्याजवळ माझे मम्मी पप्पा ते येतात, माझे सासू सासरे ते येतात. असं कोणत्या गोष्टीची अडचण नसते, काही नसते. आणि आमचे शेजारचे वगैरे सर्वच जण खूप छान आहेत, खूप जास्त काळजी करत होते, म्हणून मी हे तुम्हाला सांगितलं. तर काही नाही, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.